खाकरा आहे, लाईव खाकरा 70 रुपये। चहामध्ये आम्ही बिस्किट ऐवजी आता खाकरा खातोय। हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी। तर हा व्हिडिओ आहे बुद्ध पौर्णिमेच्या नंतर 13-14चा असेल, इव्हिनिंगला वॉकिंगला मी निघालेलो आणि आम्ही मिरच्या मसाला संपलेला घरातला, मग इथे पण आम्ही चौकशी केली कसं आहे काय आहे। दादींना फोन लावलेला तो थोरात वाला चव्हाण तो चांगला होता म्हणजे। मनीषाची वहिनी कामातच आहे व शेवाळे। आम्ही आलो थोरात बंधूंचं शॉप नंबर 2 आहे हे कामोट्यामध्ये। त्याचे 2-3 शॉप आहेत। खांदा कॉलनीला पण आहे, खांदेश्वरला। आणि हे बघा हे सगळे गरम मसाले असं शॉप आहे, तर ते बनवून पण देतात। तर मी बोलले मिरच्या जर आपण निवडलेल्या घेतल्या, हे सगळे गरम मसाला बघा। तर हा वर्षभराचा साठवणीचा मसाला आपल्याला करायचा आहे। मग आम्ही घाटावरचे असल्यामुळं घाटी मसाला म्हणून प्रसिद्ध आहे बघा। कांदा, लसूण, खोबरं, मीठ हे सगळं मिक्स आहे। तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक शंकेश्वरी आणि एक लाल होण्यासाठी काश्मीरी, आणि ही तिखटवाली असं घेतली होती मी। 1.5 किलो मिरची घेतली, त्या पाव किलो घेतलेल्या, आणि 1 किलो तिखट मिरची घेतलेली। तसं स्वच्छ करून ठेवलेल्या, पण ह्या कडकडीत नव्हत्या, तर त्यांनी आत कडकडीमध्ये ठेवलेल्या कुरकुरीतवाल्या मिरच्या ते विकत नव्हते। ते बोलले आम्हाला दळून द्यावं लागतो लगेच, दुपारी असं उन्हातच असतो, मिरच्या उन्हातच इथेच असतात। मग मला दिल्या त्यांनी, थोड्याशा नरम होत्या त्या, पण मी घेऊन मिस्टरांना म्हटलं की आपण उन्हाला लावूया। इकडे बघा हे अशा प्रकारचे मसाले आहेत। शेवाळ्या पण देतात ते, सगळ्या प्रकारच्या शेवाळ्या, पापड। आम्ही आलो घरी घेऊन, आणि इथे पहा, तर सकाळी आता हे सगळं खोलणार। मिस्टरांना मी पाठवलं दुसऱ्या दिवशी। हाय फ्रेंड्स, कशात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी। आज आहे 14 मे बुधवार, आणि काल आम्ही मंगळवारी सगळा मसाला घेऊन आलो। छोटे मिनी ब्लॉग तर तुम्ही पाहतच आहात। आणि आज बुधवारी फायनली मिस्टर मिरच्या घेऊन गेलेत उन्हाला, तिकडे थोड्याशा कडकडीत कुरकुरीत व्हायला, ऊन द्यायला, आणि येतील आता। तर मी मसाले बाकीचे भाजून घेते, गरम मसाले तर आजच रेडी करून घेतोय, सगळं दळायला देतोय। तर मिस्टर सगळं देऊयाच बोललेले की करायला, पण मी म्हटलं घरी आपण नेऊनच करूया। तर खूप छान आहेत त्यांचे मसाले, पण पॅकेटमध्ये त्यांनी दिलेले आहेत। मिरच्या पण छान दिलेल्या आहेत, तर करून पण देत होते ते चांगला। तिथून तुम्ही दुकानातला पण व्हिडिओ पाहिला असेल,
कालचा. आणि आजचं मी मसाले वगैरे दाखवते असे ठेवलेत आणि बसली आता. गॅस मोठी कढई काढली आहे तर आता हे सगळे गरम करून त्यांच्याजवळ देते तळायला. मी पण जाते सोबत डंकामध्ये. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर इथे बघा धने, खसखस, शाही जिरे, जिरे, मोहरी, मेथी, तेजपत्ता, दगडफूल, कमळ आपले गुलाब असतात ना, गुलाबाच्या पाकळ्या त्यांनी सांगितलं मला घ्या म्हणून. टाकतात हे पण, मी नव्हते टाकत. हे तीळ पण मी नाही टाकत, तर थोडे टाका बोलले. कसुरी मेथी आणि खूप स्वच्छ. आणि आता जसं धना तरी नवीनच आहे हा, म्हणजे जुना पाहिजे, मीडियम. जुना पण नाही जास्त, मीडियम म्हणजे थोडासा चवीला चांगला असतो. तर हे सुंठ पण मी घालत नाही तरी त्यांनी दिलेली आहे. आणि हे 3 मसाले हे काय आहेत मला काही माहीत नाही आहेत. पहिले पण माझे आहेत अजून मसाल्यांमध्ये, तर ते बोलले ते पण टाका. सगळं हिशोबाने दिलेलं आहे त्यांनी. 1.5 किलोच्या मिरचीचा हा सगळं. काळी मिरी एवढी दिलेली आहे, लवंग एवढी दिलेली आहे. लवंग मला पाहिजे होती अजून. काळी विलायची, हिरवी विलायची ही पण मी नाही टाकत. दालचिनी, जायफळ, हिंग, चक्रीफूल हे मी जास्त वापरते. चक्रीफूल, लवंग, तर त्यांनी एवढंसच दिलं आहे मला. आणि हे पण एक फूलच आहे, मसाल्यातलाच हा पदार्थ आहे. हा पण मी एवढा नाही घालत, त्यांनी एवढा दिला आहे. कारण बिर्याणीत वापरलं होतं तर खूप तिखट झालं होतं. हे हळकुंड हे 2 दिलेत बघा हे असे. तर त्यांनी प्रमाणातच दिलं हे सगळं. तर मी ह्याच्यातलं काय कमी जास्त काय करू, मला काहीच प्रमाणात दिलं असल्यामुळं आता हे सगळं असं कमी तेलामध्ये भाजून घ्यायचं. आता खोबरं कापून घेते, खोबरं पण दाखवते. खोबऱ्याच्या वाट्या बघा, 1 किलोच दिलेलं आहे खोबरं. सगळं दिलं आहे ह्याच्यामध्ये बिलामध्ये, मी दाखवेल. तर ह्या 2 वाट्याच मी टाकणार आहे. लसूण सोलून ठेवला आहे, कांदा कापला आहे, ते नंतर दाखवते तुम्हाला. कांदा उन्हाला ठेवला आहे बाहेर. तर अशा प्रकारे एकदम मसाले हे. तर हे मी कधी टाकत नाही, कसुरी मेथी, गुलाब पाकळ्या आणि सुंठ. तर यावेळेस ते बोलले घाला म्हणून. खूप म्हणजे मसाल्याला वेगळी टेस्ट पण येते आणि शरीराला पण हे चांगले आहेत सगळे. तर यावेळेस मी हे ॲड करणार आहे नवीन. कसुरी मेथी, गुलाब पाकळ्या आणि सुंठ. चला आता हे सगळं कापून घेते खोबरा. इथे बघा असं थोडंसं चाळून घ्यायचं. धने चाळले. आता बडीशोप साफ करून बघायचे थोडे खडे वगैरे. अजून खसखस, हे जिरे असं साफ करायचं आहे, ते करून घ्यायचे. तर हे कसं आपण घरी आणल्यामुळं करतो ना असं व्यवस्थित. आणि तेल वगैरे व्यवस्थित आपलं भाजायला घेतो. तर मी धने भाजायला ठेवते, खसखस आणि धने. इथे बघा कढई गरम झाली आहे. खसखसला पण थोडंसं आपण चालू ठेवला. खिचडी भात बनवून ठेवायचं होतं अगोदर. शिरी भेटत नाही. थोडंसं तेल घालला. कढई ही माझी जुईनगरलाच घेतलेली आहे. थोडंसं घातलं धने. खसखसला चाळण मारून घेऊन. चमचे
गॅस मीडियम ठेवूया. जळणार. याच्यात सगळं आपण स्टेप बाय स्टेप मिरच्या पण भाजून घ्यायचे. ते करणार बोलले सगळे, पण आपण हे कसं बघून करतो. स्वच्छच आहेत ते. धण्यासोबतच खसखस भाजून घ्यायची. सगळे आपण स्टेप बाय स्टेप भाजून घेऊया. परत काढूया. नंतर स्टीलच्या डब्यात भरून आपल्याला द्यायचं. आता येतीलच मिस्टर. थोडी खसखस ठेवते मी, खीरला वगैरे लागते आपल्याला. विकत आणायला नंतर 240 रुपये 100 ग्रॅम आहे. एवढी टाकली, थोडीशी ठेवली खसखस. मोदकला वगैरे कधी कधी लागतं ना. आहे घरामध्ये, मला लक्षात पण आलं पाहिजे. याच्यात खसखस आहे, दिसायला पाहिजे ना. मला कैची लागणार सारखी, कचरा होत राहणार. गॅस मीडियमच ठेवायचा. काळकुंड फोडायचा आहे. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप मसाले भाजून घेऊया. हे बारीक ह्याच्यावर भाजते तोपर्यंत मी काळकुंड फोडून येते. स्टेप बाय स्टेप सगळे मसाले भाजून घ्यायचे. आणि खूप गरम उकाडा खूप होत होता. तर तुम्हाला हे माझे कष्ट आपल्यासाठीच, घरातल्यासाठी करतो, पण मी कशी कष्ट करत असते बघितलं ना तुम्ही. घेत असते ऊन किती बाहेर उकाडा होता. मिस्टर तर अक्षरशः एक बॉटल घेऊन गेलेले, बसले होते तिकडं खाली. बिल्डिंगच्या पण नाही बोलले आवारात मिरच्या टाकायच्या, कारण मग टाकत होते गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यात, पण त्यांनी नवीन रूल काढला की टाकू नका. मग ते तिकडच्या आम्ही एक्झरसाईजला जातो त्या गार्डनला जाऊन बसलेले. आणि त्यांना खूप ताप आला त्या ह्याच्यामध्येच, उन्हामध्ये. मग पाणी घेऊन मी तर AC लावून भाजत होते इथं. तेवढं काही नाही, पण हीट जाणवत होतं ना. सगळे मसाले पण आणि मिरच्या पण भाजायच्या होत्या. तर इथे बघा फायनली झालेलं आहे भाजून. कांदा लोक 4 वाजताच गर्दी करतात ना. हा ना. अगोदर आपण जाऊन खिचडी भात तुम्हाला खायला थोडं काकडी ठेवली तिथं. लयच काटकोड घडलंस. आता डब्यात भरायचं. हे सगळं शेवटी काय कशाला? लसणाला बाहेर काढून ठेव. लसणाला नाही भाजायचं. एवढं बस का लसूण अजून देव काढू. नंतर लास्टला ते एवढं बस काम काढू. बघ जेवढं लसूण टाकशील तेवढं चांगलं लागतं. वरचा टाकतो ना आपण फोडणीला, राहू द्या. तो मला डब्यातला थोडा घे पाहिजे आहे की नाही. खराब होईल ते. मोठा मोठा
असतं ना, ते त्यामुळे नाही चांगलं लावलं. शिन्न केलेलं आहे. त्याला नाही दुखापत झाली असते. खावा तिथं काय तर पेरबीर दाखवू द्या बसून दाखवू नको राहू द्या. आता एसी केल्या ना बंद. धरा जेवढं लागेल तसं घे. काय करू खावा म्हणलं पेर कापू ते. नाही नको आता मला. इथे मी मिस्टरांना फ्रूट खावा बोलले आणि मला पण भूक लागलेली आणि ते गळ्याच्या इथे मी हे ठेवलं होतं टॉवेल, कारण घाम एसी लावला तरी पण खूपच हीट होती बाहेर आणि हे गॅसच्या पुढं मग एसी जरी चालू असलं तरी घाम येतो, भरपूर येतो. मिरच्या सगळ्या लाल तिखट हे पण व्हायचं, खोकला पण भरपूर यायचा. तर इथे बघा सगळ्या एकदम उन्हामध्ये कडकडीत मिरच्या करून आणलेल्या आहेत आणि आता मी फायनली कांदा शेवटी भाजणार. असा स्टेप बाय स्टेप भाजायला लागतो. किती तास गेले माझे माहिती आहे. हे दुपारी मी 12ला साफ करायला घेतले आणि हे सगळं फायनली होऊन 2:30-3 झाल्या होत्या. तर मिस्टरांना आता डब्यामध्ये हा गरम मसाला भरून देते आणि त्यांना पाठवते. थोडा वेळ त्यांनी आराम केला पण त्यांना जाम कसं तरी झालेलं. एक तर ऑपरेशन झालेलं 1.5 महिन्यात झालेलं, म्हणजे 1 महिना आणि वरचे 10 दिवस, 1 महिना आणि 40 दिवसच झालेले. तरी मग आणलं त्यांनी करून. डंकातलं शूटिंग ते एकत्र शॉटमध्ये टाकलेलं आहे, मिरच्या सुकवताना आणि डंकाचा. त्याच्यामुळं मला फायनली दळून आणलेलंच दाखवते मी आणि नंतर भरून ठेवणार चिनी मातीच्या भांड्यामध्ये. तर असा हा घरगुती मसाला तयार झालेला आहे. खूप स्मेल घरभर पसरलेला, दळून आणलेला तरी. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा बड्डे होता 15 तारखेला. ताप आलेला, कामावरून आले आणि झोपून घेतलेलं. आईला फोन करत होते, आईचाच फोन आलेला. भरपूर पाऊस पडला म्हणून समजलं ना, म्हणलं विचारूया एकदा. हा बरं आहे. हो कामाला चाललोय आता ठीक आहे. हां तुला येते लावायला का कुणाकडून लावून घेते? हां असं बटन दाबायचं. बरं केला होता फोन, तो उचलला नाही संध्याकाळी. मला वाटते 2-4 दिवस झाले असं. त्या मी म्हणलं आता बाहेर बसले असेल, फोन आतमध्ये कुठंतरी असेल म्हणलं. हां बरे सगळे बरे आहेत. कामाला तर चाललो होतं, थोडंसं अशक्तपणा वाटतं पण आता ठीक आहे का नाही, जरा आहे आता व्यवस्थित. खातोय तसं. मध्ये आता वातावरण सारखं चेंज होते ना, इथं पण ढग, ऊन लय कडक होय की.